केल्यावर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल, ज्याच्यामध्ये 3 प्रोफाईल दिसत आहेत. पहिला प्रोफाईल SCL ॲडमिनिस्ट्रेटर, जो ॲडमिनिस्ट्रेटरच्या कामाचा असेल. विद्यार्थी किंवा शिक्षकांना याच्यावर लॉग इन करण्याची काही गरज नाही आहे आणि ते लॉग इन होणार सुद्धा नाही. विद्यार्थ्यांसाठी SCL स्टुडंट म्हणून एक प्रोफाईल क्रिएट केलेला आहे आणि शिक्षकांसाठी SCL टीचर म्हणून एक प्रोफाईल क्रिएट करण्यात आला आहे. आता आपण जाणून घेऊया SCL टीचरमध्ये लॉग इन केल्यानंतर त्याला पॉवर युजर्सचे राईट दिले आहेत, जेणेकरून शिक्षक विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीचे मार्गदर्शन करायचे असेल, कोणते छोटे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे असेल किंवा USB ड्राईव्ह वगैरे यूज करायचा असेल तर ते त्यांच्या लॉग इन करून टीचर विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून देऊ शकतात किंवा राईट्स देऊ शकतात. ॲडमिनिस्ट्रेटरला कोणत्याही तांत्रिक गरजेकरता जर रिमोट हवा असेल तरी शिक्षक त्याला ह्या लॉग इन करून देऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये फक्त शालेय उपयोगी ॲप्लिकेशन्स आणि शालेय उपयोगी सिलेबस, जे आपलं पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम आहे, तो इथे अवेलेबल होईल. आता आपण SCL स्टुडंट या लॉग इनने संगणकाला लॉग इन करूया. स्टुडंट प्रोफाईलने लॉग इन केल्यानंतर आपल्याला टच लाईव्हचा बॅकग्राऊंड इथे बघायला मिळेल. संगणकाच्या डाव्या बाजूला इन्स्टॉल केलेले सगळे ॲप्लिकेशन आणि अवेलेबल असलेले ऑप्शन्स आपल्याला दिसतील. ओपन फाईल ऑफिसमध्ये आपण वर्ड लेटर रायटिंगसाठी यूज करू शकतो. PDF फोल्डर, ज्याच्यामध्ये शालेय उपयोगी पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम दिलेला आहे. इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी पर्यंतचा पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम याच्यामध्ये आम्ही स्टोअर केलेला आहे. शिक्षकांनी आपल्या इयत्तेच्या नुसार पाठ्यपुस्तक ओपन करून विद्यार्थ्यांना त्याची उजळणी करू शकता. गुगल क्रोमच्या माध्यमातून शाळेची मायक्रो वेबसाईट आपण डिफॉल्ट वेब पेजच्या सहाय्याने उघडू शकता. आपल्या शाळेसंबंधित सगळी माहिती या मायक्रो वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सध्या आम्ही शालेय अभ्यासक्रम सुद्धा या मायक्रो वेबसाईटमध्ये समाविष्ट करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी काही रिस्ट्रिक्शन्स ठेवण्यात आलेले आहेत. क्विक हिलच्या सहाय्याने आम्ही प्रायव्हेसीमधून पॅरेंटल कंट्रोल सेट केलेले आहे. शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये पॅरेंटल कंट्रोल नसल्यामुळे शिक्षक USB ड्राईव्ह्ज आणि इतर ऑप्शन्सचा उपयोग करू शकतात. शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना टच लाईव्ह संस्थेशी संपर्क करायचा असल्यास किंवा एखादी मीटिंग अटेंड करायची असल्यास झूम या ॲप्लिकेशनचा उपयोग करू शकतात. झूम ॲप्लिकेशनचा उपयोग करण्यासाठी आपल्याला दिलेली मीटिंग ID झूम ॲप्लिकेशनमध्ये टाकून आपल्याला झूम ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. वेबकॅमच्या सहाय्याने आम्ही एकमेकांना बघून त्यांच्याशी संवाद साधू शकतो. शिक्षकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना. संगणकावर इंटरनेट उपलब्ध आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपण ह्या ऑप्शनचा उपयोग करू शकतो. इथे जर आपल्याला क्रॉस मार्क आला तर आपलं कम्प्युटर इंटरनेटशी कनेक्टेड नाही आहे असे समजावे. काही कारणास्तव आपल्याला संगणक वितरण कंपनीला रिमोट कंट्रोल द्यायचा असल्यास आपण क्विक व्ह्यू किंवा क्विक हिलच्या माध्यमातून तो उपलब्ध करून देऊ शकता.